मी 2-3 वेळा पाळलंय. हा. त्यांनी 2 वेळा पाळलं असं आणि सुटले असन 4-5 वेळा. होय संजय भाऊ. हो 2-3 वेळा झाले. एकदा किडी बिसरीत मी त्याला पाडलं होतं. पुण्यात फुलसुंगीत एकदा आणि तिथं पण इथं मॅच पाडलं होतं पण ते फसून पाडलं काय? पाडलं होतं. हा. मोडून पाडलं होतं पण त्यांनी सालतो हाणला पडून. माझी आणि मारुती भाऊची मैत्री म्हणजे सख्या भावापेक्षा भारी. सपाटी मी 500-700 सपाटी मारत होतो. एका एकदम नाही ना ठेप्यानेच मारायचो. कोणी पण जातेच हिंद केसरी होऊन येतेच. त्याला काय म्हणजे किंमतच राहिली नाही आणि पैलवानकीचा कचरा चालू आहे. काय झाले कुत्र्याच्या स्पर्धा घेतल्या. कुत्र्याला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आहे नाव दिले. कुत्रा महाराष्ट्र केसरी म्हणजे बैल महाराष्ट्र केसरी तुमच्या निदर्शनास आहे ना. लय बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे. हा हिंद केसरी बैल म्हणजे काय त्याला कशाची किंमत राहिलेली नाही. आणि जर जे काय घेणार आहेत ना स्पर्धा त्यांनी थार ठेवू द्या, स्कॉर्पिओ ठेवू द्या, फॉर्च्युनर ठेवू द्या, हे कुस्तीला ठेवले ना संपूर्ण हिंदुस्थान लुटून येईल कुस्तीला. काहींचं बैलगाडा क्षेत्रातल्या प्रेक्षकांचं म्हणणं असते की हे टायटल आम्ही अगोदरपासून ठेवत होतो. असं काय आहे का हिंद केसरी? नाही आता झालंय. आता झालं महाराष्ट्र केसरी कुत्रा असतो का? आता झालंय या 3-4 वर्षापूर्वीपासून. हे जे 2 टायटल आहेत कुस्ती क्षेत्र सोडून बाकीकडे कुठेही वापर होऊ नये असं वाटतं. वापर होऊच नये. आम्ही जाणार आहे म्हणजे आमच्या पैलवान ग्रुप तर्फे आम्ही नाही का जाणार आहे फडणवीस साहेबांकडे. आमच्या महाराष्ट्राचा राजा द्या, काहीतरी द्या. बैलाला नाव काय? बैल हिंद केसरी असतोय, कुत्र हिंद केसरी असते. हे सगळं चुकीचं आहे सर. त्या 700-800 मारायचे. आता गोविंद त्यावेळेचे गोविंद ते आता 10% पण राहिलेले नाही. लय स्ट्रिक्ट असाय त्यावेळेस. पैलवानाला भीतीच पाहिजे तरच पैलवान आहे. पैलवानाला भीती नसली सपलं पैलवानचं. आम्ही सुतारभाऊ रोज व्यायाम आता पण रोज करतो व्यायाम. नाही काय किंमत राहत नाही त्या गोष्टीला. आपण ज्या बाजारात सोनं विकले त्या बाजारात गवरा विकल्यावर त्याला काय किंमत राहत नाही. मेडिसिनचं आज मेडिसिनने कित्येक पैलवान मेले. मेडिसिन मुळे पैलवान मेले. आतापर्यंत कोणच बोललेलं नाही. पण काहींचा आरोप पण असणार की तुमच्या वेळेस काय चालायचं नाही काय, हे बोलणारे किती शाने आहेत, हे पण केलेत असं काहींचं म्हणणं आहे ना. बरोबर आहे. आम्ही पण केले ना, सांगतो ना. आम्ही पण केले म्हणून मी सांगतोय येणाऱ्या पिढीला की कोणीच मेडिसिन करू नका. माग उचापात्या करण्यापेक्षा तोंडावर बोला ना डायरेक्ट. काय वाटणार नाही त्याला. जय हनुमान तालीम टेंभुर्णी या ठिकाणी आलो. बऱ्याचदा या भागात मैदान आला की या तालमीत थांबत असतो. आज आपल्यासोबत 2 तुफानी पहलवान आहेत आणि मला वाटते पहिल्यांदाच अशी मी एकत्र मुलाखत घेत आहे. पहलवान संदीप भाऊ काळे व पहलवान संतोष सुतार, एकेकाळचे तुफानी पहलवान. तर मला याबद्दल आज बरेचसे कुस्तीबद्दल जाणून घ्यायचंय. संदीप भाऊ तुमचंही स्वागत आहे, संतोष भाऊ तुमचंही स्वागत आहे. मला पहिल्यांदा सांगा, तुम्ही दोघंही एकत्र आज आहात, दोघांची कधी कुस्ती झाली काय? हो खूप वेळा झाली आमची कुस्ती. 9-10 वेळा झाली. बर 9-10 मध्ये किती वेळेस तुम्ही जिंकलात आणि किती वेळेस तुम्ही जिंकलात? मी 2-3 वेळा पाळलंय. त्यांनी 2 वेळा पाळलं असं आणि सुटले असन 4-5 वेळा. होय संजय भाऊ. हो 2-3 वेळा झाले. कोणत्या मैदानामध्ये तुम्ही जिंकलात आणि कोणत्या मैदानात हार पत्करावं लागलं? एकदा किडी बिसरीत मी त्याला पाडलं होतं आणि एकदा कुठे पुण्यात फुलसुंगीत एकदा आणि इथं पाडलं होतं पण ते फसून पाडलं काय? पाडलं होतं. मोडून पाडलं होतं पण त्यांनी सालतो हाणला पडून. ते बापूसाहेब पटरे आमदार पंच होते, त्यांच्या लक्षात आलं नाही. ते त्याला विजय दिला पण तो विजय दिला त्याला. बरं बरोबर. फसवून पाडला असं काय कधी घटना घडली काय? नाही बेसातपणे. बरं तसं सांगायला गेलं तर हे दोन्ही चांगले पहलवान आहेत. आज आपण त्यांच्या जे जीवन प्रवास आहे ते थोडं जाणून घेणार आहोत. संदीप भाऊ, तुमची सुरुवात कुठनं झाली आणि शेवटच्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुस्ती थांबवला त्यावेळेस कुठं? माझी सुरुवात इथून झाली टेंभुर्णीतून. 2007 साली मी इथं आलो. 7वी-8वीला होतो. इथं आमचे मामा हिम्मत सोलंकर, झुंजार सोलंकर माझे मामाच बसतात आमचे. आज सक्क मामा, सख्खे चुलत मामा बसतात. पण आम्ही कधी सक्कन असं मानलेलंच नाही. बरं का. वस्तादांनी आमच्याकडून खूप मेहनत इथं करून घेतलेली होती आणि जो डाव मला वस्तादांनी शिकवला होता एकच डाव मला शेवटपर्यंत आला. मी
धरून आणून सांडी काढून पाडायचं, कुणाला पण पाडायचं. आणि संतोष भाऊ, तुमची सुरुवात कुठे झाली, कोणत्या तालमीत होताय तुम्ही? माझी सुरुवात तशी ते टेंभुर्णीतून झाली. पण मी इथून थोड्या दिवसानंतर परत आटपाडीमध्ये गेलो, नामदेव बड्डे असतात पाशी. मग तिथून माझी खरी सुरुवात झाली पैलवानकीची. आणि तुम्ही काही दिवस काका पवारला होता, म्हणजे इथं सुरुवात केली, नंतर काका पवार तालमीत गेलात? 2011ला मी काका पवार तालमीत गेलो. काका पवार तालमीत गेलो, तिथे पण वस्ताद आमचे काका पवार, गोविंद तात्या, रणधीर सिंग पोंगल कोसाब, आमचे संदीप रासकर वस्ताद, यांनी चांगली प्रॅक्टिस माझ्याकडून करून घेतली. मग तिथं हळूहळू मी कमीत कमी 9 दिवाळ्या तर घरी आलो नाही. अरे बापरे, खूप मोठा त्याग आहे. खूप मोठा त्याग. म्हणजे तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा वाटायचं की बाबा तिथे सगळे मोठे मोठे पैलवान होते. मग वाटायचं आपलं केव्हा ह्यांच्यात मेळ बसायचा. ते हळूहळू प्रॅक्टिस करत गेल्यानंतर सगळ्यांना मी हरवत गेलो, पाडत गेलो. आता तशा कुस्त्या कोण्या कोण्या पैलवानासोबत झाल्या तुमच्या, म्हणजे महाराष्ट्रात त्यावेळेस तुमचे टॉपचे काही बॅच आहे? त्यावेळेसचे टॉपचे पैलवान म्हणजे नंदू अब्दार सोबत माझी कुस्ती झाली. काय झालं कुस्तीचा निकाल? मी पाळलं होतं कन्या. कुठलं मैदान? कन्यार. कन्यार म्हणजे आपलं हे गौतम माने. तिथं पाळलं. 1 नंबरला होती कुस्ती? 1 नंबरला होती कुस्ती. त्यानंतर कुठल्या डावावरती काय पाळलंय? पट काढून पाळलं होतं. किती वेळ चाललेली कुस्ती? ते फॉर्मला, दोघे फॉर्मला चांगले होते. 5 मिनिटात पाळलं होतं. आणि त्यानंतर महेश वरवटेला पाडलं मी पुसेगावात. माझी म्हणजे खरी कुस्ती झालेली कुंडलच्या मैदानात. बर. सूरज निकम सोबत. स्वर्गीय सूरज निकम. 1 नंबरचा पैलवान. तो तेव्हा पंजाबवरून आला होता. कसे होते कुस्तीला पैलवान? त्याच्यासारखा ऍक्टिव्ह पैलवानच नाही मी बघितलं. लय ऍक्टिव्ह पैलवान सूरज निकम. मग आमची कुस्ती कमीत कमी 1.5 तास झाली तिथे. मी थोडा बारकाच होतो. त्याची आणि राजेंद्र सुळची कुस्ती होती. माझी काही कुस्ती लागली नव्हती. ती गोविंद तात्यांनी कुस्ती लावली होती आमची. अचानक लागली? अचानक लावली होती. म्हणजे काय जोडीत नव्हतं. पण त्यांनी मला त्यावेळेस 15-16 वेळा पोकळ किस्सा मारला. पण मी काय पडलो नाही त्याला. कुस्ती असली झाली की त्यानंतर कुस्ती सोडवायकडला माणसं पाठवली. सर्जीराव पवार. ते निकाल झाला का त्या कुस्तीचा? निकाल झाला सांगतो तुम्हाला. सोडायला माणसं लावली. सोडा म्हणली कुस्ती, त्यांनी घुटना ठेवला आणि ओढलं. मग तसं ती म्हणली. सगळे पब्लिकनी कुस्ती बघितली, सुटली होती कुस्ती. म्हणजे तसं तर पण तरी तो म्हणला मी जिंकलो. पण मला त्यावेळेस 25,000 रुपये बक्षीस झालं होतं. म्हणजे लोकांची भावना तुम्हाला तुमच्याबद्दल आपुलकी होती आणि ती कुस्ती आवडली लोकांना. कोण जिंकल्यापेक्षा तो पैलवान चांगला खेळला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात माझं नाव झालं त्या कुस्तीनंतर. मग बऱ्याचशाच अशा कुस्त्या तिकडच्या लोकांनी घेतल्या. आणि तसं बघायला झालं, मी तुमच्याबद्दल माहिती केली, बरेचसे युट्यूबवर व्हिडिओ बघितले मी, आणि सर्रास बऱ्याचशा पहलवानांसोबत टॉपचे जे कुस्त्या झालेल्या. आणि कोणत्या पहलवानाबरोबर कुस्त्या झाल्या थोडक्यात सांगा. आणि म्हणजे स्पर्धेत असो, मैदानी असो? स्पर्धेत बालारपी सोबत कुस्ती झाली. कुठल्या केसरीला होती ती? ठाणे महापूर केसरीला. बालारपी शेखबर झालेले. अजून इथं तुळजापूर केसरीला सूरज काय आतिश मोरे सोबत झालेली. आपला गोपी गोडके, शेवतकर, 4-5 जणांना आम्ही हरवलो होतो. तुमची कुस्ती आणि संतोष दोरवडची पण कुस्ती झालेली आहे. दोरवड नाही, आता तुम्ही ज्यावेळी हर्षद सदगीर आणि माऊली जमदाडे बरोबर कुस्ती झाली. हर्षद सदगीर आणि शैलेश शेळकेची फायनलला कुस्ती आली. महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी झालेली. त्यावेळेस तुमची ह्याच्या माऊली जमदाडे बरोबर कुस्ती झाली. म्हणजे तुम्ही 3-4 कुस्त्या आधी काढल्या असतील महाराष्ट्र केसरी वेळेस. बरोबर. कदाचित माऊली जमदाडे त्या ठिकाणी त्यांच्यावर जर विजय मिळवला असता तर कदाचित महाराष्ट्र केसरीचे दावेदार झाला असता. कारण काय, एका तालमीतल्या जर पहलवानासोबत कुस्ती आली तर त्या पहलवानाचा डावपेच वगैरे सगळ्या गोष्टी माहित असतात. तसं तुमच्या हर्षद सदगीर आणि शैलेश शेळके तुमच्याच तालमीतले? आमच्याच तालमीतले. मला कुस्ती माहित होती. शैलेश शेळकेची, सदगीरची चांगली होती, दोघं पण पहलवान. महाराष्ट्र चॅम्पियन किती वेळेस आहात? मी महाराष्ट्र चॅम्पियन 2 वेळेस आहे. एकदा माझं हिंद केसरीला मेडल आहे. माझी 8 नॅशनल आहेत. त्यात एक ज्युनियर नॅशनलला मेडल आहे माझं.
मी महाराष्ट्राचं नेतृत्व कमीत कमी 9 वेळा केलं आहे. हम्म. अरे वा. नक्कीच. आणि संतोष भाऊ, तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या? माझ्या कुस्त्या सगळ्या म्हणजे नंदू आबदार झालं, मारुती जाधव झालं, परत माऊली जमदाडे, परत गणेश जगताप, असे मी बऱ्याच पैलवानांसोबत झाले. आणि कोणाकोणाबरोबर? सागर बिराजदार, सदगीर, शिवराज राक्षे यांच्यासोबत सगळ्याच सगळ्यासोबत पैलवानाबरोबर. झालेत कुस्त्या. मारुतीभाऊ जाधव आणि तुमची कुस्ती कुठे होती आणि काय झाली त्या कुस्ती निकाल? मारुतीभाऊ जाधवला मी एकदा महिम मध्ये हरवलं होतं हम्म. आणि त्यांनी मला परत कंदर मध्ये एकदा हरवलं होतं. म्हणजे आणि दुसरं कोणाबरोबर म्हणला तुम्ही कुस्ती? नंदू आबदारला बी मी 2दा हरवले. बरं, त्यांनी बी मला हरवलेले. हा, हा, हा. अशा बऱ्याच पैलवानांसोबत, फक्त मैदानी कुस्त्या माझ्या जास्त झाल्या स्पर्धेपेक्षा. होय का? स्पर्धेत मी कमी खेळलो. स्पर्धेला फक्त मी एकदाच बोसरी अधिवेशनला खेळलो होतो. तिथं माझं मेडल लागलं होतं. मी संतोष- गटात खेळलाय काय? हा 96 किलोला खेळलो होतो त्यावेळेस. तिथलं कुठलं मेडल लागलं? दुसरं मेडल आहे माझं. मला साईनाथ रानवड्याने फायनलला साईनाथ हरवलं. रानवडे. हा साईनाथ रानवड्याने फायनलला हरवलं होतं मला. त्यावेळेस मी संतोष दोरवड भारत मधनेही हरवलो होतो तिथं. तिथून पुढे माझ्या कुस्त्या चांगल्यात लागायला लागल्या वर, नाही का. म्हणजे मला असंच अधिवेशन बघण्यासाठी घेऊन गेलं नामदेव वडरे वाजता. त्यातच खेळला? त्यातच माझं मेडल लागलं होतं. पण त्यावेळेस असं निवड चाचणी व्हायची नाही का, म्हणजे जिल्हा निवड? होते की मी मुंबईतून खेळलो होतो ना. म्हणजे तिथनं निवड चाचणी झाली, पण तुमचं असं खेळण्याचं काय असं फिक्स नव्हतं. फिक्स नव्हतं. फक्त वाजतात म्हणलं चल, कधी तू बाहेर फिरला नाही, चल तुला अधिवेशन बघून, म्हणजे बघायला पण कधी गेलो नव्हतो. चल म्हणलं तुला फिरवून आणतो म्हणून मी गेलेलो तिथं. मुंबईतून खेळलेलो आम्ही. मग त्यावेळेस तिथं मी कुस्त्या चांगल्या करून तिथून पुढे माझ्या टॉप मध्ये कुस्त्या लागायला लागल्या सगळ्या. एकच अधिवेशन खेळलो तेवढंच. आणि कोणकोणते महाराष्ट्रातील टॉपचे पलवान होते त्यांच्याबरोबर कुस्त्या झाल्या? हार गोष्टी होतच असतात भरपूर. तसं भारत मधने झालं, परत डापळे पैलवान, सौतुक डापळे, परत अजून सूरज निकम सोबत झाली, परत अजून भरपूर पैलवान सोबत झालं. एवढं भारत मधने वाघाचा काळजाचा पलवान म्हणून, आणि त्यांची हवा होती मला वाटतं किती कधी झाली, म्हणजे फॉर्मला असताना झाली? फॉर्म मध्ये खूप हवा होती, नाव होतं खूप. तर मग ती कुस्ती काय झाली, निकाल काय झाला कुस्तीचा? निकाल मी भारत मधनेला जवळजवळ मला वाटतंय बऱ्याच वेळा पाळला. त्यांनी मला एकदाच पाळले फक्त ह्याच्यात. कुठल्या गावात पाळले मला? दिडबागवाडी मध्ये पाळले. तेवढी एकच कुस्ती युट्यूबला. बाकी सगळ्या कुस्त्या मी हरवलेल्या कुस्ती एक पण आहे. सुटल्यात बी आमचे भरपूर वेळा. त्यावेळेस काय युट्यूब एवढं नव्हतं ऍक्टिव्ह, त्यामुळे हे कदाचित बघायला मिळत नाही, पण पलवानाचे बरेचसे व्हिडिओ बघायला मिळतात. तर आणि कोणकोणत्या पलवानाबरोबर झाल्या जे की तुम्हाला प्रेक्षणीय आठवणीत राहणार आहे कुस्त्या? आणखीन काय एवढं आठवत नाही आता, पण झाले टॉपच्या सगळ्या बऱ्याच पलवानांबरोबर कुस्त्या झाल्या. तर एकेकाळचे तुफानी पलवान आहेत, बऱ्याचशा गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत. पण आता सध्या तुम्ही काय काम करताय? आता मी इथे टेंभुर्णीत असतोय वस्ताद म्हणून. वस्ताद म्हणून म्हणजे मी वस्ताद म्हणून कधी राहतच नाहीत. मी इथं आमचे मित्र आहेत अमोल भाऊ बघाव, त्यांना इथे कोचिंग करतात. मी येतो त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करतो पोरांसोबत. बाकीचं बाहेरचं साईड बिझनेस आहेत चालू आहे. तसं बघायला झालं तर अमोल भाऊ आपले जुने शाहपुरीला पलवान होते आणि चांगले पलवान होते, परंतु इंजुरीमुळे ते थोडं कुस्ती थांबावं लागले. परंतु त्यांनी मुंबईला काही दिवस होतं, आटपाडीला होते, परत बाकी ठिकाणी कोच म्हणून होते. पण इथं आणण्याचा योग का आला, म्हणजे काय वाटलं की तुम्हाला इथं आलं? त्यांना कसं त्यांचा योग म्हणजे असंच तो एक दिवशी मला बोलला, असं असं मी आटपाडीतून आलेलो या, असं. ठीक आहे बघूया म्हणलं, नाही का. म्हणलं इथं राहतोय का? ते म्हणला राहतो भाऊ. झालं सगळं. तो पण अगोदर इथं त्याची स्टार्टिंग इथूनच चालू झालेली. त्यांनी पण काही गोष्टी विचारल्या नाहीत. ठीक आहे म्हणलं राहतो. ते त्याला व्यवस्थित. नागाभाऊ खटके म्हणून आमचे मोठे मित्र आहेत, त्यांनी थोडीफार मदत, मुलांनी थोडीफार मदत, अशी त्याला मिळून झालं, चांगलं सहकार्य झालं. नक्कीच. आणि चांगले प्रामाणिक आहे, तालमीकडे लक्ष असतंय, नीटनेटकं ठेवणार, पोरांकडनं प्रॅक्टिस घेणार, प्रामाणिक. सगळ्यात महत्वाची प्रामाणिकता आहे त्याच्याकडे. प्रॅक्टिस एक नंबर घेतो, सगळ्या गोष्टी, स्वच्छता, टापटिपणा सगळ्यात महत्वाचं त्याच्याकडे आहे. संतोष भाऊ, तुम्ही सध्या काय काम करताय? मी आता सध्या काय नाही, माझं एक प्रोटीनचं शॉप आहे छोटस, तेवढंच बघतो. तुमचं गाव टेंभुर्णीच का ग्रामीण भाग आहे? आमचं गाव तसं माझं गाव पुळूज, पंढरपूर तालुक्यात. पुळूज आपलं धनाजी बंधेंचं गाव. मग पुळूज मधून इकडे येऊन आम्हाला 20-25 वर्ष होऊन गेले असतील. आमचं वडील इकडे कामासाठी आलं होतं, सुतार काम करतो वडील. तिथून परत मग वडिलांना पहिल्यांदा घेऊन असल्यामुळे मला तालमीत टाकलं. तिथून मी परत कोल्हापूरमध्ये बी होतो, गंगावेशला, परत आपल्या काजी वस्ताद पाशी होतो कुर्डवाडीत, परत बेनापूरला राजेंद्र शिंदे वस्ताद पाशी शेवट म्हणजे 1-2-4 वर्ष होतो मी. तो म्हणजे
गंगावेश मधून मी फक्त सीझनला इकडे फिरायचो कुस्त्यामुळं, हम्म. आणि बाकी मग कोल्हापूर गंगावेशलाच राहायचो मी. हम्म. सीझन झाला की परत कोल्हापूरला जायचो, परत सीझनला परत बेनापूर, हम्म. नाहीतर मग असं थांबायचो कुठे. बबलू सुतार सक्क भाचं का तुमच्या? हो, सक्का मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. चांगला आहे कुस्तीला. हा. काय अपेक्षा ठेवताय त्याच्या? अपेक्षा तशा भरपूर आहेत, पण आता काय बघू काय होतंय. त्यावेळेस संदीप भाऊ तुमच्यावर लय स्पर्धा होती का हो? कारण आजकाल बघतोय कुठलाही पलवान, म्हणजे आता मी कुठल्या पलवानाशी तुलना करत नाही, काही हे पण समजत नाही, पण जे कधी पलवान चर्चेत नाही, फोकस मध्ये नाही, ते कुठेतरी मेडल घेतोय. परंतु तुमच्या वेळेस एखादा मेडल घेणं, महाराष्ट्र चॅम्पियन होणं म्हणजे महाराष्ट्र केसरी होणं, अशा प्रकारचं एवढी स्पर्धा होती. 7-7, 8-8 कुस्त्या कराव्या लागायच्या. बरोबर आहे. अहो इथं आमच्या जिल्ह्यालाच, सोलापूर जिल्ह्यालाच माझी 97ला निवड व्हायची. त्यावेळेस मी प्रकाश बनकरला हरवून वरती जायचो. म्हणजे असे टॉपचे प्लेअर सगळे असायचे. दयानंद गोडके पैलवान होता एक चांगला, दया गोडके पैलवान, हे सगळे चांगले असायचे. पोर हरवून आता ती जी कुणाचे पण मिडलच बसते, ना त्याला कुठल्या गोष्टीच हेच राहिलेलं नाही असं. आणि स्पर्धा जे होत्या 2-2, त्यामुळं काय त्या पैलवानकीची किंमत राहिलेली नाही. आता ओपन गटामध्ये खेळणारे मोजके चेहरे आहेत, पण तुमच्या वेळेस भरपूर अशी फळी होती की एकापेक्षा एक चांगले पलवान होते आणि काटा खट्ट कुस्त्या व्हायच्या. त्यामुळे प्रेक्षक ईर्षेनं कुस्ती बघायची, शेवटपर्यंत कळायचं नाही की नेमकं कोण विजय होतो. बरोबर आहे. त्यावेळेस सगळेच होते, म्हणजे गंगावेश तालमीचे होते, मोतीबाग तालमीचे पैलवान होते सगळे, काका पवार तालमीचे होते, पुन्हा पुण्यात अजून मामासाहेब मोहोळचे होते. खूप पैलवान असायचे, खूप. विजय चौधरी असायचं, त्याच्या तालमीतला अक्षय शिंदे, माझी दोघांसोबत पण कुस्ती झालेली आहे. विजय चौधरी आणि अक्षय शिंदे दोघांसोबत स्पर्धेत का मैदानी? स्पर्धेत काय झालं कुस्तीचं? स्पर्धेत विजय भाऊ पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर बोरवेलला येथे राज्यस्तरीय स्पर्धा होती, तिथे खेळले होते. मग त्यांना काय वाटलं, मी थोडं खालून वरती आलतो. बरोबर. मग ते इझिली कुस्ती खेळायला लागले. मग त्यांनी पहिल्यांदा मला 2 मिनिटं कुस्ती झाल्यानंतर एकेरी पट काढला आणि धरून आणला आणि भारंदाज मारायला लागले. मी डायरेक्ट खालून पाय धरून पूर्ण म्हणजे चित पाळलं होतं, पण तिथं पंचांनी दिलेलं नाही. म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्र केसरी पैलवान नाही का आमचे, त्यावेळेस काका पवार आतमध्ये आले, रणधीर सिंग पोंगल, वादविवाद झाला, पण त्यांच्या साईडने हे झाला म्हणजे निकाल. तुम्ही रिप्ले वगैरे व्हिडिओ काय दाखवला तिथं, पण त्यांनी काय म्हणजे जाणूनच घेतलेलं नाही. मग त्यानंतर तिथं हारलो. पुन्हा लोकल स्पर्धेला माझे पुणे जिल्ह्यात पुणे महापौर केसरी स्पर्धा असतील, तिथं मेडल आहेत. लोकल स्पर्धा व्हायच्या, मुळा मोठा केसरी, तिथं मी सतीश सूर्यवंशीला हरवलेला आहे. आमच्या तालमीतला योगेश पवार यांच्यासोबत कुस्ती झालेल्या आहे स्पर्धेत. आणि खरं स्पर्धेमुळं दोन्हीकडे चालायचं, दोन्हीकडे पण चालायचो मी. असं काय नव्हतं, तशी मेहनत घ्यायची आमच्याकडून करून. गोविंद तात्याच्या भीतीपोटी आम्ही पहिलवान चाललो. नक्कीच. आणि पहिलवान तुम्ही दोन्हीकडे चालायचा का मातीत जास्त असायचं? नाही, आम्ही जास्त इकडे मैदानाला जास्त असायचं, कारण स्पर्धेत काय एवढं नव्हतं आमच्या डोक्यात. मग कधी असं मॅटवर प्रॅक्टिस वगैरे केलेलं नाही? प्रॅक्टिस केली मॅटवर, पण जास्त करून मातीत कुस्ती, कारण मैदानाला जास्त आम्ही खेळायचो त्यामुळे. आता काही टायटल असतात, जसं महाराष्ट्र केसरी, असे बरेचसे केसरी वगैरे असतात, गदा वगैरे मिळतात त्या टायटल नुसार. तसं तुम्हाला कोणकोणती केसरी आहात? गदा किती आहेत एकूण? गदा माझ्याकडं 10 गदा असतील, मला वाटतं 10. सगळ्या मैदानच्याच आहेत. टायटल असं काय स्पर्धेचे नाही, फक्त माझी त्रिमूर्ती केसरीला एकदा मी ती बी दुसराच बसलेला तिथं. त्रिमूर्ती केसरीला बी मी फायनल लावलो होतो. तिथे बी आपले विजय गोटाळ सोबत ही कुस्ती झाली होती माझ्या. परत आपला रवी यादव म्हणून एक दिल्लीचा पैलवान होता, त्यासोबत पण झाली होती कुस्ती. नक्की. आणि यांच्या घरी गेलो मी, तुम्ही व्हिडिओत रील्स केलेली बघितला असेल, बक्षीस वगैरे. संदीप भाऊ, तुम्ही कोणकोणत्या केसरीचे मानकरी आहात आणि तुमची बक्षीस गदा काय आहेत? माझे पण 10-12 गदा असतील. त्यावेळेस काय होतं सर सांगतो, जास्त गदा नसायच्या. गदा नसायच्या म्हणजे गदा काय, आज तुम्ही बघताय आठवड्यात 3-4 गदा आणतोय पहिलवान. गदेला काय म्हणजे किंमतच राहिलेली नाही. पण जी ओरिजिनल गदा असते ना, ती स्पर्धेची गदा. की बाबा त्या गदेगड बघून आपल्याला चांगल्या असू द्या, 2 असू द्या, ती चांगले असले ना, त्या गदेगड बघून आपल्या मनाला चांगलं वाटलं पाहिजे.
की मी ह्या गदीसाठी एवढी कुस्ती खेळलोय. नाहीतर सगळे आज नुरागदा आहेत प्रत्येक पैलवानाकडे. 50 गादा आणि किती गादा त्याला काय म्हणजे किंमत नाही म्हणजे. आता कुस्ती व्यतिरिक्त आपण थोडं सामाजिक उपक्रम पण तुम्ही तुमच्या पहलवान ग्रुप माध्यमातून, हो. मारुतीभाऊ माध्यमातून ही करत असताय. तर याच्या पाठीमागचा उद्देश, संकल्पना काय आणि तुमची आणि मारुतीभाऊची मैत्री कशी आहे? माझी आणि मारुती भाऊची मैत्री म्हणजे सख्या भावापेक्षा भारी. काय पहलवान ग्रुपचं काय तुमचं समाजकार्य केलं आतापर्यंत? मी आतापर्यंत पैलवान ग्रुपच्या माध्यमातून कित्येक पैलवानांना मदत, गोरगरीब पैलवानांचे ऑपरेशन, कुठे पण काय अडचण आली तरी पैलवानांच्या पाठीमागे उभं राहणे. आणि त्यांनी सांगेल ती कामं आम्ही केलेलं आहेत. म्हणजे मारुती भाऊनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा भयंकर मोठा ग्रुप आहे. आता ग्रुपच्या माध्यमातून तुमची ओळख झाली का त्याच्या अगोदर मैत्री होती? त्याच्या अगोदर माझी आणि त्यांची मैत्री होती. मी काय झालं होतं 2019 ला मला थोडी इंजुरी झाली पायाला. त्यामुळे हिथे एक 5-6 महिने येऊन राहिलो होतो टेम्पोरने. त्यानंतर थोडं बरं झाल्यानंतर हनुमान आखाड्याला गेलो तालमीत. तिथं मारुती भाऊ तिथं होते स्पर्धे, म्हणजे हनुमान आखाड्यात आलेले महाराष्ट्र केसरीच्या तयारीसाठी. त्यावेळेस पण त्यांनी चांगली तयारी केली होती. त्यावेळेस त्यांनी जिल्हा चाचणीला सूरज निकम पैलवानला हरवलं होतं. वरती थोड्या चुका झाल्या त्यांची, त्यामुळे हरले. आमची जर अगोदर मैत्री असती एक 5-10 वर्ष अगोदर, तर आज आम्ही दोघं पण महाराष्ट्र केसरी राहिलो असतो. नक्कीच नक्कीच. आणि मारुती भाऊ खूप चांगले पहलवान बरं का कुस्तीबद्दल त्यांच्या. हो. आणि खरं तेवढंच ग्राहक पण असायचा कुस्तीमध्ये. त्यांना अन्याय वगैरे ह्या गोष्टी सण नाही होत. कधी तुम्ही त्यांच्या कुस्त्या बघितल्या? मी कधी कुस्ती बघितलो नाही, पण तुम्ही त्याबद्दल असायचं. मी त्यांच्या कुस्त्या म्हणजे बरंच काय ठिकाणी त्यांची 1 नंबरला कुस्ती असायची, माझी 2 नंबरला असायची बऱ्याच ठिकाणी. पण त्यावेळेस आमचा जास्त परिचय नसायचा नाही का. पण त्या पैलवानाला अन्याय ती सहन होत नव्हता. काही घटना घडल्या का असं काय, म्हणजे थोडक्यात सांगू शकता बाबा हे असं झालंय त्यामुळे त्याचं प्रतिक्रिया? खूप घटना घडल्या त्यांनी, म्हणजे त्यांच्या म्हणजे कुस्तीच्या काळात मी बघितलं म्हणजे नाही का. त्यांना एक तर बाहेरनं कोण सांगत असेल ना कुस्तीला, सगळ्यात जास्त पैलवानापेक्षा त्याचा राग यायचा. चालू कुस्ती थांबवायची म्हणणार तू खेळतोय का माझ्यासोबत. पैलवानच नसायचं काय नाही का. आणि त्यांच्या म्हणजे आज त्यांच्यासारखा पैलवान नाही. त्यांच्यासारखी स्वभाव बी रॉयल स्वभाव आहे बरं का. रॉयल स्वभाव चांगला स्वभाव. कारण बऱ्याचदा आपण त्यांच्या मैदानाला गेलो, आटपाडी या ठिकाणी मैदान घेत असतात आणि पैलवान ग्रुपच्या माध्यमातून समाजकार्य त्यांचं चालू आहे. आणि त्यांना शुभेच्छा असं चालू असू द्या. आणि पैलवान सध्या जे कुस्तीमध्ये बघताय तुम्ही, बरेचसे पैलवान आहेत, कुस्त्या चालू आहेत, पण तुमच्या वेळेस जेवढी टॉप स्पर्धा होती, फाईट होती, आता एवढं दिसतंय का हो? कारण त्यावेळेस अनेक असे पैलवान आहेत. जिल्ह्यातनं निवड जरी म्हणलं तरी आता तुमचा सोलापूर जिल्हा ही मिनी महाराष्ट्र केसरीच, इथनं निवड झाली की तुमचं 1, 2, 3 नंबर मेडल हे फिक्स असायचं. पण आत्ताच ही स्पर्धा दिसत नाही असं वाटतंय का? असं काय आहे, कसं होतं आता त्यावेळेसचं पैलवान वेगळं होतं, आता म्हणजे पैलवानकी सगळी वेगळी झाली नाही का. त्यामुळे त्यावेळेच्या आमच्या अगोदरची पैलवानकी भरपूर मोठं पैलवान होतं. तर आमची थोडी पिढी थोडं खाली तसंच चालू आहे ना. तुम्ही मेहनत किती मारायचं त्यावेळेस? मेहनत तशी सपाटी मी 500-700 सपाटी मारत होतो. एकदम नाही ना, ठेप्यानेच मारायचो. 500-700 सपाटी. जास्त करून लढतीलाच मी जास्त हे करायचो. मी मेहनतीचं एवढं काय नव्हतं. मी ग्राउंड प्रॅक्टिस ही जास्त एवढी मला जमतच नव्हती. फक्त लढत आणि सपाटी एवढंच. आणि पायऱ्या एक पळायचो मी. कोल्हापूर म्हणजे पंचंगीला पायऱ्या त्या एक पायऱ्या जास्त पळायचो. तुम्ही किती मेहनत मारायचो? मी बैठक मारायचो 1600 नॉनस्टॉप मारायचो. सपाट्या 700-800 मारायचो. मी थांबत नव्हतो. बरोबर. कमी स्पीड होतं पण कंटिन्यू चालू असायचं. म्हणजे आमची वस्तात सांगायची नाही का. कोण वस्तात सांगायचं? गोविंद असू दे, एक ना एक दिवस भेटत असते, मेहनतीचं फळ भेटत असते. त्या हेतून आम्ही व्यायाम करायचो म्हणजे नाही का. पहिल्यांदा आम्ही गेल्यानंतर काय म्हणजे कुस्तीच काय असते ती माहित नव्हती तिथं नाही का. पण हळूहळू समजायला लागलं. मला इथून आमच्या मामांनी ते सोडलं होतं पुण्याला
त्यावेळेस मला आमचा मोठा पार्टनर अनिल खांडेकर पैसे सोडलं होतं. त्यावेळेस तो ऍक्टिव्ह पैलवान म्हणजे इथलेच आहे टेंभुर्णीचे, चांगला पैलवान होता. त्यांच्यासोबत मग राहून व्यायाम फियाम हळूहळू करत सगळ्यांनी चांगलं झालं. गोविंद तांतेंचा एक दबाव असते, प्रेशर असते, मुलं लय भीत्यात तालमीत. त्याच्या पाठीमागचं कारण काय? कारण स्ट्रिक्ट जे आहे शिस्त काय विषय? आता गोविंद त्यावेळेचे गोविंद आता 10% पण राहिलेले नाही. लय स्ट्रिक्ट असाय त्यावेळेस. आता येणार आहेत म्हणलं नुसतं तालमीवर तरी 2-2:30 वाजल्यापासून पोरं भीचे अशी. तुम्हाला वाटतंय का हो एखाद्या वस्तादाची आदरयुक्त भीती असली पाहिजे तरच पैलवान घडतोय? पैलवानाला भीतीच पाहिजे तरच पैलवान आहे. पैलवानाला भीती नसली की सपलं पैलवानचं. यामुळं गोविंदाच्यावर काही पैलवान नाराज पण असतील बाबा असतील ते त्यावेळेस बोलायचं ते म्हणजे वाईट वाटायचं, चांगल्यासाठी ते आपल्या चांगल्यासाठी बोलायचं नाही का. ते आम्हाला पण वाईट वाटायचं. नंतर समजते बाबा हे माणूस चांगल्यासाठी म्हणजे कळालं नाही का, ते माणूस आपल्या चांगल्यासाठी धडपडत होता. तसं देव काका पवार कुस्तीतला देव म्हणलं तरी नाही का, आज मी सगळ्यात जास्त कोणाला मानत असेल आमचे पहिल्यांदा मामा हिम्मत सोलंकर झुंजार वस्ताद, पण त्यानंतर काका पवार. मला काका पवार त्यावेळी सांगायचे बाबा, मी कुस्त्याला जाताना रोज त्यांच्या पाया पडायचो ना, रोज कुस्ती असायची रोज डेली. किती बॅच होती तुमच्या तालमीत? किती पोरं होती आमच्या तालमीत त्यावेळेस 100 पोरं होती. 100 पोरं. आणि कालीचरण विश्वचरण सोलनकर तिथं होते का सोबत? मी कालीचरणला मी इथून नेलं. विश्वचरण नंतर एक वर्ष 1.5 वर्षानंतर कालीचरणला मी इथून नेलं म्हणजे पुण्याला. मग तो पण हळूहळू व्यायाम करायला लागला, चांगला गटात पक्का झाला. त्यांनी पहिलं मेडल त्या तालमीत घेतलं, काका पवार तालमीत असताना. नंतर गंगावीसला ते गेले. गंगावीसला तुम्ही पाठवलाय का ते स्वतः मनाने गेला? काका पवार तालमीत गंगावीस तालमीमध्ये जाण्याचं कारण काय? म्हणजे जाण्याचं कारण म्हणजे त्या पिरियड मध्ये त्यांचे वडील ते एक्सपायर झाले होते. वस्ताद झुंजारराव झुंजार वस्ताद ते नाही का. मग सगळे आमच्या मामांनी बोलून सगळे म्हणजे नाही का सगळ्यांच्या म्हणजे ह्याने गेले. असं काय म्हणजे हे नाही किंवा काय झालेलं नाही गोष्टी. काय झालं वस्तादांना आकस्मिक निधन झालं? वस्तादांना काय झालं होतं म्हणजे आम्हाला ते अगोदर समजलंच नाही का. वस्ताद आजारी म्हणजे कधी असं आजारी पण नसायचं, कधी जरी आले ना वस्ताद कधीच आजारी नसायचं किंवा काय. पण अचानक थोडं त्यांना म्हणजे आम्ही माळशिरसला डॉक्टरांकडे ते जाऊन आले. मग ते थोडं त्रास व्हायला लागला, त्यांना जाणवायला लागलं. मग आम्ही पुण्याला घेऊन गेलो. तिथं पेट स्कॅन केलं त्यांचं. दीनानाथ मंगेशकरला आमचे डॉक्टर पण बाहेर आहेत तिथले डॉक्टर. त्यांनी मला सांगितलं, सुजित निलेगावकर सर, त्यांनी मला सांगितलं की तुझे कोण आहेत? मी म्हणलं आमचे मामा आहेत. ते म्हणले मामा म्हणले जास्त काळ आपल्यासोबत राहणार नाही. म्हणलं का हो काय? त्यांना कॅन्सर झाला बोनचा. अरे बाबा. हाडाचा कॅन्सर झाला. ती एक भयंकर मोठी दुःखद घटना आमच्या जीवनात घडली. आज वस्ताद त्यांना म्हणजे हात कट झाला असता, पाय कट झाला असता, आज पण वस्ताद पाहिजे होते. पोरांच्या कुस्त्या बघायला त्यांना खूप आनंद वाटला असता त्या गोष्टी. आज दोन्ही पोरं नाव केलेलं आहे संपूर्ण. पण त्या दुःखद गोष्टी किती ते वडिलांना बघता आलं नाही. त्या गोष्टी बघ. पण ते मरताना मला एकच सांगून गेले होते, माझ्या मुलांना फक्त तू जोपर्यंत तुझं ऐकते तोपर्यंत सांग. ते फक्त माझं तेवढं काम आहे, मी आता पण करतो. ऐकतात का तुमचं? ऐकतात दोघं पण ऐकतात माझे. कालीचरण जास्त ऐकतो, विश्वचरण पण ऐकतो, पण कालीचरण का तर माझ्यासोबत राहिलेला आहे त्यामुळे ऐकतो. अजून पण रिस्पेक्ट करतात. वस्तादांची अपेक्षा कोणाकडनं जास्त होती? मोठा चांगला पैलवान होईल असं काली मामा वाटत होतं का विश्वचरण वाटत होतं? म्हणजे त्यांचा जीव म्हणजे कालीचरणवर लय जास्त पहिल्यांदा. आम्ही जरी जेवाय बसलो, ताटात मटण जरी असलं, काळजाचा तुकडा जरी आला का बोकडाचा आपला, तरी ते चारणार हे माझं काळीज आहे म्हणणार. अरे म्हणजे त्या गोष्टी आठवल्या की आज खूप त्रास होतो, खूप त्रास.
नक्कीच. आणि संतोष भाऊ, तुमचे वस्ताद हेच होते का, इथंच सुरुवात हो, केली त्यावेळी वस्ताद होते? हा येतो कशी मेहनत घ्यायची? चांगली घेतो मेहनत, भरपूर मेहनत घेतो. बरं, किती मुलं होती त्यावेळेस तुमच्या त्यावेळेस तालमीमध्ये? इथं 100 मुलं होती. चांगली होती का? भरपूर हो, होती? चांगली. भरपूर मुलं तेव्हा आम्ही लय लहान होतो, हम्म, हम्म, हम्म. एक 50-55 किलो असेल. किती वर्ष तुम्ही एका जोडीत खेळायचं, एक नंबर जोडीत? एक नंबर जोडीत मी एक 7-8 वर्ष असेल. लॉकडाऊन पर्यंत चांगल्या कुस्त्या लागल्या. मी 2013-14 पासून 13 पासून सुरुवात झाली मी वर टॉप मध्ये कुस्त्या लागायला. त्यावेळेस अधिवेशनला मेडल बसलं, तिथून पुढे 1 नंबर 2 नंबर 3 अशा कुस्त्या लागायला लागल्या. मग तिथून पुढे लॉकडाऊन पडलं. ज्यावेळेस आम्हाला म्हणजे चांगले दिवस आले त्यावेळेस लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन मध्ये 2-3 वर्ष गेली. नंतर पायाची ऑपरेशन बी झाली, मग सोडून दिली पहिला. तुम्ही लॉकडाऊन मध्येच सोडली कुस्ती? लॉकडाऊन. तुम्ही लॉकडाऊन मध्येच सोडले का? हा, लॉकडाऊन मध्ये सोडली. पण त्या काही दिवस तुम्ही बंद केलेली कुस्ती, परत चालू केलेली होती का हो, थोडं केली कुस्ती? चालू. बरं, त्याच्या पाठीमागचं कारण काय, मग परत लगेच थांबला? त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सांगण्यासारखं नाही, म्हणजे नाही का, एक आपलं काय झालं असं, म्हणजे एक वाटलं बघावं नाही का, आपण आपण कुठपर्यंत कुठपर्यंत तयारी आहे आहे, आपली? म्हणजे नाही का, एक अलग अलग उत्सुकता. उत्सुकता. म्हणजे आम्ही सुतारभाऊ रोज व्यायाम, आता पण रोज करतो व्यायाम, नाही का. आणि आता पण त्यावेळेस- सांगतो, आता बी कोणी कोणी कुस्ती जोडली ना, हा. तुम्ही नक्की चांगलं कुस्ती करणार. एवढं म्हणजे हा. प्रॅक्टिस चालू आहे रोज. नाही, हाय प्रॅक्टिस आम्ही रोज करतो, नाही का. वेळ दिला त्याला काय पाहिजे. किंमत राहत नाही त्या गोष्टीला. आपण ज्या बाजारात सोनं विकले, त्या बाजारात गवरा विकल्यावर त्याला काय किंमत राहत नाही. मग ते काय आज काय हाय खेळतात पैलवान, नाही का. त्यामुळे काय झालेलं आहे, तसं तर एका मताने त्याचं चांगलंच आहे. आज शेवटी कसं तुम्हाला आहे, सांगतो हा. सर, आज आपण एखादी एवढी मोठी बिल्डिंग बांधतो, त्या बिल्डिंगला खर्च किती येतो, 1-1.5 कोटी रुपये येतो. ती बिल्डिंग जर लगी पाडायचं म्हणलं, त्यामध्ये त्यात काय फायदा होतो का? त्या बिल्डिंगचा पूर्णपणे माणसाने त्याचा फायदा घेतला पाहिजे. आता काय होते तुम्हाला सांगतो, आता तुमच्यासारखा पहलवान 10 वर्षे 15 वर्षे तुम्हाला काही मिळत नाही, कारण तो प्रॅक्टिस मेहनत मोठी जोड व्हायला जातोय. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे ज्या 15 वर्षानंतर तुम्हाला 5-7 वर्षे म्हणजे तुम्ही फळ मिळतंय, म्हणजे जे मेहनत फळ मिळतं. पण काय होते, तुम्ही 1 वर्ष करताय आणि बंद करताय, परत तुम्हाला 4 वर्षाचे 4 पैसे मिळायचे असतात, ते मिळत नाही. ते पहलवानांनी कुठेतरी 1 नंबर जोडीला आल्यानं काही दिवस केलं पण पाहिजे. आणि काय आता तुम्ही त्यातलं सगळं जबाबदार आहे. समाजात पैलवान लय लवकर होतोय, पैलवान लय लवकर होतोय सातत्याने. कमीत कमी 100 किलो वजन असलं ना पैलवानचं, त्यांनी 4 वर्ष मेहनत केली का, टॉपचा पैलवान होतोय. पण त्याला ती टिकवणं खूप अवघड आहे. पैलवानकी टिकवणं खूप अवघड आहे. त्या पैलवानकीत सगळ्यात महत्वाचं मित्र चांगले पाहिजे. मित्र चांगले असले ना, तर मग पैलवानकी चांगली आहे बघा. एक तर कुस्तीत कोण मित्रच नकोय, व्यायामाला सुद्धा कोण मित्र नकोय. आता आम्ही राहुल आवरे 7-8 वर्ष एका जाग्यावर राहिलो. आवरे नाना आम्ही बसायचो, कधी कधी संध्याकाळी 9ला बसलो ना, पहाटे 4:30 वाजता आम्ही लंगूट लावून डायरेक्ट प्रॅक्टिस गेलो. इतकी आमची मैत्री, म्हणजे त्या हॉलमध्ये कोण पोरग सुद्धा थांबत नव्हतं. पण त्या आवरे नानाच्या तोंडामध्ये कमीत कमी बिराजदार मामांचं 100 वेळा तर नाव येणार. आजही मुलाखत घेतली मी, तुम्ही बघितलं असेल, मुलाखत ते भावनिक झालेले आहेत बिराजदार मामा. म्हणजे एवढं गुरुवर श्रद्धा, प्रेम प्रेम त्यांना काय गोष्टी नाही का, त्यांच्या मेहनतीपेक्षा त्यांची खूप मोठी मेहनत होती. त्यांना तसं काहीच मिळालं नाही. त्यांच्या म्हणजे बोलण्यातून असायचं, मला म्हणायचे आप्पा, म्हणायचे आप्पा, मला खरंच काय भेटलं नाही म्हणायचं, एवढं मी मेहनत केलेलं आहे त्यांच्या पाठीमागून. पण ते कधी नाराज झाले नाही, आई आपलं करत राहायची प्रॅक्टिस, ती कधी चुकत नसायची. त्यांच्याकडून आम्हाला म्हणजे चांगली चालना भेटायची. म्हणजे कुस्तीला कधी काय चुकलं तरी सांगायचे, मला ती सांगायची, रोज मैदानाला कुस्ती खेळ जाऊ नका, स्पर्धेसाठी खेळा. करिअरच्या दृष्टिकोनातून ते म्हणायचे, पण ते लक्षात यायचं नाही आपल्याला. ताजा पैसा दिसायचा. ताजा पैसा दिसायचा. पण तुमच्यासाठी प्रयत्न पण केले असतील कदाचित, कारण तुम्ही 7-8 वेळेस नॅशनल आहे, त्या सुवर्ण पदक पण असेल ना, सिनियर नॅशनल का ज्युनियर. मग त्या मेडलवर तुम्हाला नोकरी मिळू शकली असती? मला नोकरी 2016-17ला मला गणेश जगताप आणि शैलेश शेळकेला आर्मीत बोलावलं होतं आम्हाला. त्यावेळेस काय झालं, कुस्तीला पैसे जास्त भेटायचे.
त्यातला आमच्यातला एक शैलेश शेळके गेला. हा. त्याची घरातली नाजूक परिस्थिती होती त्यामुळे शैलेश शेळके गेला आर्मीत. आज चांगला आहे तो टिकून राहिला पहिलवान. आम्ही जरी गेलो असतो तरी आम्ही पण टिकून राहिलो असतो. आज ते या गोष्टीचा पश्चाताप वाटते का आपण गेलो असतो तो परत झाला असता? त्रास होतो पण आता काय त्याला आलेल्या संकटाला सामोरं जाणं आपलं काम आहे. सध्या बघतोय पहलवानाला चांगले दिवस आल्यात का तर महाराष्ट्र केसरीला थार ट्रॅक्टर प्रत्येक गटात 2 व्हीलर असं ठेवलं जातंय. आता हिंद केसरीची स्पर्धा पण आहे तिथं पण 20 ते 23 नोव्हेंबरला आहे तिथे चांगलं बक्षीस आहे. ते ओरिजिनल हिंद केसरीची स्पर्धा आहे. सरकारची मान्यता आहे त्याला फेडरेशनची मान्यता आहे. ती ओरिजिनल हिंद केसरीची स्पर्धा. आज काय झालेलं आहे कोणी पण जातेच हिंद केसरी होऊन येतेच त्याला काय म्हणजे किंमतच राहिली नाही आणि पैलवानकीचा कचरा चालू आहे सध्या. हा असं झालेलं आहे. आता बैलगाड्या क्षेत्राकडे प्रेक्षक वळलंय आणि बैलगाड्या क्षेत्रामध्ये भरपूर असे बक्षीस ठेवायला आणि ते ठेवणारे आपल्यातलेच आहेत पैलवान कुस्ती क्षेत्रातले आहेत. तर हे दिवस का आले बाबा असं वाटलं नाही की त्यांना किंवा त्याच्या पाठीमागचं कारण काय? एखादं मैदान घ्यावं तिकडे जे बक्षीस आहे आपल्या पहलवानांनी जे शून्यातनं गेलेले आहेत त्यांना अनुभव आहे त्यांना वाटतं आम्हाला मिळावं मग ते आपल्या पहलवानांसाठी देत नाही बैलगाडी क्षेत्रात सोडा. आजकाल काय झाले कुत्र्याच्या स्पर्धा घेतल्या कुत्र्याला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा नाव दिले. कुत्रा महाराष्ट्र केसरी म्हणजे बैल महाराष्ट्र केसरी तुमच्या निदर्शनास लय बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे. हा हिंद केसरी बैल म्हणजे काय त्याला कशाची किंमत राहिलेली नाही. आणि जर जे काय घेणार आहेत ना स्पर्धा त्यांनी थार ठेवू द्या स्कॉर्पिओ ठेवू द्या फॉर्च्युनर ठेवू द्या हे कुस्तीला ठेवले ना संपूर्ण हिंदुस्थान लुटून येईल कुस्तीला. काहींचं बैलगाडा क्षेत्रातल्या प्रेक्षकांचं म्हणणं असते की हे टायटल आम्ही अगोदरपासून ठेवत होतो असं काय आहे का हिंद? नाही 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 आता झालं महाराष्ट्र केसरी कुत्रा असतो का? आता झालं हे 3-4 वर्षापूर्वीपासून. हे जे 2 टायटल आहेत कुस्ती क्षेत्र सोडून बाकीकडे कुठेही वापर होऊ नये असं वाटतं. वापर होऊच नये मग त्याला असं काय ते जे आयोजक आहेत बाबा महाराष्ट्र केसरीचं एक टायटलचे मेन कमिटी असो हिंद केसरी टायटल ते काय आक्षेप घेत नाहीत का त्या याच्यावर? आता ते घ्यायला पाहिजे ना ते. आम्ही जाणार आहे म्हणजे आमच्या पैलवान ग्रुप तर्फे आम्ही नाही का जाणार आहे फडणवीस साहेबांकडे. आमचं झालेलं आहे बोलणं सगळं. ही जे काय कुत्र्याला बैलाला नाव देतात ना महाराष्ट्र केसरी हिंद केसरी हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही द्या ना दुसरं काय पण द्या. महाराष्ट्राचा राजा द्या काहीतरी द्या. बैलाला नाव काय? बैल हिंद केसरी असतोय कुत्र हिंद केसरी असते हे सगळं चुकीचं आहे सर. सुरुवातीला तुमच्या वेळेस कुस्त्या अशा व्हायच्या की दिल्ली हरियाणाचे पलवान यायचे परंतु आपल्या पलवानाला पाडून जायचे. कित्येक उदाहरण आहेत. काही काही असे आहेत की महाराष्ट्र केसरी झाल्या महिनाभरात दिल्लीवाला पलवान पाडून यायचा. आता गेले काही दिवस असं झाले की दिल्लीवाला पलवान क्वचित एखादा विजय होतोय नसता पडूनच जातोय आणि ह्याच्यामुळे कदाचित पब्लिक हे पाठ फिरवलं असं वाटतंय का तुम्हाला? याच्या माग आहे ना याच्या माग काय झालेलं आहे सर ही जी कुस्तीतले दलाल आहेत का दलाल जी काय बाहेरून पैलवान आणतात ते कमी झाले पाहिजेत. ही 4 पैसे महाराष्ट्रातल्या पैलवानला मिळू द्या ना. अहो तुम्ही महाराष्ट्रात कुस्त्या घ्या त्याला उठता सुद्धा येईना. मग चांगले सोबत घ्या. चांगले दिल्लीला पण चांगले दिल्ली हरियाणावाले चांगले पैलवान आहेत त्यांच्या सोबत घ्या कुस्त्या. पण आपल्या पहलवानांची असंही काय नाही ना की बाबा आपल्या पहलवानांची त्यांना म्हणजे कुस्तीत हे नको ते नको असं काय मागणी करत नाहीत ना कुठले पहलवान? नाही 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 तसं नाही काय खेळणार ना चांगले पैलवान. चांगला पैसा दिल्यावर चांगले खेळणारच ना. पण यात आहे का नाही पैलवानाला दोष देण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला तो प्रत्यक्षात कधी कधी असं होतं की कुस्ती कमिटी काय म्हणते बाबा तू पाहिजे आमच्या गावच्या मैदानात तुझी हवा आहे तुझं नाव आहे तू काय तुझ्या याच्यानं बघ मग कमी पैसे देऊन एखादा कुठला तर आणायचे. हे मजबुरी आहे नाहीला जाणं पैलवानाला ते खेळावं लागते. पैलवानाचा यात दोष काही नाही. हे असं जर चालत राहिली तर महाराष्ट्रातली पैलवानकी संपुष्टात येणार. हे प्रत्येक जण दिल्लीवाली पहिली होते आम्ही खेळायचो ना दिल्लीवाली होती ना पण चांगली. आमच्या संपूर्ण तालमीत कुस्ती झालेले दिल्लीवाले. तुमची कधी दिल्लीवाल्या बरं झाली? हो लय जाणार. मला वाटतं ह्याला गेलो बनारसला कुस्तीला गेलो माझी आणि ते सनी जॉन म्हणून एक पोरगा होता
बजरंग बली सारखी तब्येत होती त्याच्यासोबत कुस्ती झाली. चांगली होती दिल्लीवाली काय काय. आणि काय असणार आहे कुस्ती क्षेत्र वाढीसाठी बाबा जे गोष्टी निगेटिव्ह आल्या ते थांबण्यासाठी संदेश काय असणार आहे पब्लिक असो किंवा पहलवान असो. पहलवानच तुम्ही पहलवान आहे तुमचाच मुलगा तालमीकडे पाठवू का दुसरीकडे स्पोर्ट्स मध्ये टाकू हे विचार केला जाते. असे का कारण आहेत. निगेटिव्ह गोष्टी आहे अंतर्गत गोष्टी आहे बोलू नये आपल्या क्षेत्राचं बदनामी होते पण कधी कधी वाटते हे काहीतरी बोललं पाहिजे. नाही ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येक जणांनी आहे ना बोलल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मेडिसिन आहे. प्रमाण खूप प्रमाण झालं हो मेडिसिनचं. आज मेडिसिनने कित्येक पैलवान मेले. मेडिसिन मुळे पैलवान मेले. आतापर्यंत कोणच बोललेलं नाही. पण काहींचा आरोप पण असणार की तुमच्या वेळेस काय चालायचं नाही काय हे बोलणारे किती शहाणे आहेत हे पण केलेत असं काहींचं म्हणणं आहे ना. बरोबर आहे आम्ही पण केले ना सांगतो ना. आम्ही पण केले म्हणून मी सांगतोय येणाऱ्या पिढीला की कोणीच मेडिसिन करू नका. हे किती दिवसाचा काळ असतो कुस्तीचा 5-7 वर्ष जास्तीत जास्त 10 वर्ष नाही का. त्याच्यानंतर पण आपल्याला दुसरी चांगलं जीवन आहे ते जीवन चांगल्या स्वरूपाने जगा. आता त्याचा इफेक्ट काय होते साईड इफेक्ट काय आहे आणि फायदा काय तोटा काय त्याचा थोडक्यात सांगा. त्यात फायदा फिदा काहीच नाही. काय असते माहितीये की बाबा कोणीतरी सांगतात किंवा आपला चांगला मित्र एखादा चांगला मेडल बसलेला असतो तो काय म्हणतो हे मेडिसिन घे ते चांगलं आहे पण ती काय सुद्धा नाही करत. आपली ओरिजिनल जी ताकद आहे ना ओरिजिनल खुराकाची ती कशालाच ताकद ऐकू शकत नाही. आणि काय संदेश असणार आहे आपल्या प्रेक्षकांना पहलवानाला काय घेतलं पाहिजे काळजी कारण तुम्ही अनुभव आहे तुमच्या चुका झाल्या असतील तुम्ही त्यातलं काही गोष्टी इकडे तिकडे झाला असेल पण हे अनुभव दुसरे शेअर केलं तर तो कदाचित सावध होईल. बरोबर आहे बरोबर. म्हणजे आपण बोललं पाहिजे 100% बोललं पाहिजे. आजपर्यंत कोणच बोललेलं नाही का. मी बोलतो सांगतो कोणीच हे मेडिसिन करू नका आणि कृपा करून सांगतो पैलवानकी सोडून आपल्याला दुसरे पण लय भारी जीवन आहे. नक्कीच मंडळी पहलवान संतोष भाऊ सुतार आणि पहलवान संदीप भाऊ काळे यांचं आज मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि काही त्यांचा स्वभाव असा आहे की स्पष्टपणे बोलणार आहे त्यामुळे कदाचित तुमच्या भावना पण दुखावल्या असतील पण ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे की ह्याच्या पाठीमागचं स्पष्ट बोलतो ह्यो माणूस म्हणजे काहीतरी कारण असणार आहे. बरोबर. आणि मला वाटते संदीप भाऊ महागारी कॅमेऱ्याच्या पाठीमागे ह्याची त्याची टवाळकी करणे त्याच्या याच्याबद्दल बोलण्यापेक्षा समोर कॅमेरा समोर बोललेलं कधी चांगला आणि तो माणूस मनाने साफ असतो. तो स्वभाव माझा आहे स्पष्टपणे बोलणे. मी कोणी पण मोठा माणूस असू दे काय असेल ती स्पष्ट बोलणे ना. महाग उचापात्या करण्यापेक्षा तोंडावर बोला ना डायरेक्ट काय वाटणार नाही त्याला. नक्कीच. आणि ह्या मुलाखतीतनं मला वाटते 10% जरी आपल्या पहलवानांनी प्रेक्षकांनी जरी लक्षात घेतलं तर या मुलाखतीचा पाठीमागचा उद्देश आहे मला वाटतं. सर मला मानगुडे सर बोलले होते की तुम्ही बोला. म्हणलं ठीक आहे बोलतो म्हणले होते पण थोडे काम पळापळी असल्यामुळे नाही का काय आमचं बोलणं झालेलं नाही. पण ठीक आहे तरी पण तुमच्या मार्फत संदेश आपण सगळ्यांना दिला पहलवानांना. नक्कीच. आणि ह्या गोष्टीला कदाचित पहलवान मंडळी आपल्या क्षेत्राचा बदनामी होऊ नये किंवा कोणतरी नाराज होतील म्हणून मी कधी उल्लेख करायचा नाही परंतु आज बघतोय आपण परिस्थिती काय चालू आहे. परिस्थिती काय आहे आज लय पहलवान आहेत म्हणजे खूप बेकार सिच्युएशन आहे. त्या गुरुची आई वडिलांची सगळ्यांनी इज्जत केली पाहिजे एवढंच मी सांगतो. तर तुम्ही आला खूप आनंदी वाटलं. धन्यवाद. आभारी आहे. खूप चांगलं वाटलं की चांगल्या पहलवानाची मुलाखत घेतली आणि मला सर्वात जास्त मुलाखत का आवडली तर स्पष्टपणे बोललात तुम्ही आणि हे बोलणं गरजेचं होतं. कोणाला तर वाईट वाटेल किंवा काय तर कोण समजतील म्हणून काही पहलवान बोलत नाहीत पडद्यामागं बोलतात परंतु कॅमेरासमोर बोलत नाही. आज संदीप भाऊंनी स्पष्टपणे बोललेलं आहे त्यामुळे कदाचित कोणाच्या मनाला लागला असेल परंतु ते चांगल्यासाठी बोललं. ह्याचा बोलण्याचा उद्देश वेगळा त्याचं चांगला आपल्याकडनं जे झाले त्या गोष्टी ह्यांच्याकडनं दुसऱ्याकडनं होऊ नये कारण अनुभव आहे म्हणून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया एखाद्या अशाच मुलाखतीमध्ये. धन्यवाद.